खरं तर लोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीची नगरपालिका येत होती, परंतु आज लोहावाच्याने रेकॉर्ड ब्रेक केलं. नगराध्यक्षासहित 17 जे नगराध्यक्षाला धरून 18 लोकांना या ठिकाणी निवडून दिलं. नगराध्यक्ष जवळपास 3000 मताच्या फरकाने निवडून आले. त्यामुळं जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्लीबोळानं आमच्या इथं फिरले त्यांना ही एका मोठ्या प्रमाणात लोहेकरांनी चपराक दिली. राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ठिकाणी नगराध्यक्षासहित देगलूरला नगराध्यक्षांनी 17 जागा, उमरीमध्ये नगराध्यक्षांनी 18 जागा, कंधारमध्ये देखील आम्ही 10-11 जागेवर जिंकलो. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे. अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसली तरी साधारणतः 71च्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यामध्ये विजय मिळवला. भाजपला 3 जागेवर त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही. शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही 3 नगरपालिका जिंकल्या त्या धनशक्तीच्या जोरावर जिंकल्या. लोह्यामध्ये देखील तीच निवडणूक होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि त्यांना माहीत होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे, परंतु जनशक्तीनं आमच्या बाजूनं कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा प्रताप लोहावासियांनी केला. मी लोह्याच्या, कंधारच्या, देगलूरच्या, उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणानं आभार मानतो. साहेब, भाजपने एकाच घरात 6 उमेदवार दिले होते.